See, we have seen three journal entries. That is, first is business purchase. बिझनेस पर्चेसची एंट्री आपल्याला करायची आहे. अनुराग लिमिटेड च्या बुक्समध्ये करायचे. सो अनुराग लिमिटेडने जेवढे ओल्ड कंपनीजना पेड केलेले आहेत पैसे, दॅट इज परचेस कन्सिडरेशन, त्या अमाऊंट्स इथे येणार आहेत. सो द एंट्री इज बिझनेस पर्चेस अकाउंट डेबिट टू लिक्विडेटर ऑफ पराग लिमिटेड टू लिक्विडेटर ऑफ चिराग लिमिटेड. परचेस कन्सिडरेशनच्या जेवढ्या व्हॅल्यूज आहेत त्या क्रेडिट करायच्या आहेत आणि त्यांची जी टोटल आहे ती तिला डेबिट द्यायचं आहे. So business purchase account debit 12,96,000 to liquidator of Parag Limited to liquidator of Chirag Limited. Second entry is asset and liabilities taken over. ज्या asset liabilities taken over केलेल्या आहेत त्याची सेकंड एंट्री आपल्याला करायची आहे. त्यामध्ये ज्या assets आहेत ज्या टेकन ओव्हर केल्या त्यांना डेबिट करायचे, ज्या लायबिलिटीज आहेत टेकन ओव्हर केल्या त्यांना क्रेडिट द्यायचे. Plant and machinery account debit, stock account debit, then debtors account debit, bank account debit, to central creditors, to business purchase, and to capital reserve. See, central creditors as well as business purchase. Purchase consideration ची जेवढी व्हॅल्यू होती पराग लिमिटेडला, ती बिझनेस परचेस इथे त्याला क्रेडिट करायचं आहे. अँड देन कॅपिटल रिझर्व. सी, आपण इथे जो कॅपिटल रिझर्व फाइंड आउट केलेला आहे 4 लाख, बिकॉज नेट ॲसेट टेकन ओव्हरची व्हॅल्यू होती 9,50,000, बट ॲक्च्युअल परचेस कन्सिडरेशन किती मिळणार आहे तर 5,50,000. सो जेवढे रिमेनिंग आहेत 4 लाख, दॅट इज अवर कॅपिटल रिझर्व. थर्ड एंट्री, लिक्विडेटर ऑफ Parag Limited account debit to equity share capital to securities premium. सी, परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज केल्याची आपल्याला एंट्री करायची आहे आणि त्या एंट्रीमध्ये आता इथे सिक्युरिटीज प्रीमियम. सी, आपण इथे बायफर्गेशन केलेलं आहे. डू यू सी दिस? सी, हिअर इज अ परचेस कन्सिडरेशन. आपण जे परचेस कन्सिडरेशन फाइंड आउट केलेलं आहे तर त्याचं इथे जस्ट बायफर्गेशन दाखवलंय. त्यातले इक्विटी शेअर कॅपिटलची ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे आणि जेवढे 10% प्रीमियमने अमाऊंट आपल्याला सांगितली होती, बिकॉज द शेअर 10 रुपीज इच अँड इट शुड बी इशूड ॲट 10% प्रीमियम. 10% प्रीमियमने तो इश्यू केलेला आहे. दॅट्स वाय ॲक्च्युअल त्याची व्हॅल्यू 10 रुपीज होती. सो ॲक्च्युअली इथे व्हॅल्यू फाइंड आउट केली अँड देन जेवढी प्रीमियम व्हॅल्यू आहे ते सुद्धा आपण इथे सेपरेट दाखवलेली आहे. सो एंट्री करताना आपल्याला तसंच करायचं आहे. Liquidator of Parag Limited account debit 5,50,000 to equity share capital 5 lakh. Actual value जेवढी 10 रुपीजने आपण इथे कॅल्क्युलेट केलं नंबर ऑफ इक्विटी शेअर्सना. अँड देन टू सिक्युरिटीज प्रीमियम 50,000. जेवढी प्रीमियम व्हॅल्यू आहे ती आपण क्रेडिट केली आहे. सो बिंग परचेस कन्सिडरेशन ऑफ पराग लिमिटेड डिस्चार्ज. लेट्स सी, आपण चिराग लिमिटेड इन द बुक्स ऑफ चिराग. आता चिराग लिमिटेडच्या ज्या काही एंट्रीज आहेत त्या करूया. फॉर्मॅट सेम आहे. ज्या ॲसेट लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्याची एंट्री करायची आहे. ज्या ॲसेट टेकन ओव्हर केल्या त्यांना डेबिट द्यायचं आहे आणि ज्या लायबिलिटीज आहेत टेकन ओव्हर केल्या त्यांना क्रेडिट द्यायचं आहे. अँड देन त्यात बिझनेस परचेस म्हणजे जेवढं परचेस कन्सिडरेशन आहे ते सुद्धा इथे क्रेडिट करायचं आहे. सो बिंग ॲसेट्स, प्लांट अँड मशिनरी, see here, plant and machinery 8,80,000 debit, then stock account 66,000. ज्या ज्या ॲसेट टेकन ओव्हर केल्या त्यांच्या ॲग्रीड व्हॅल्यूज ज्या होत्या, ती प्लांट अँड मशिनरीची ॲक्च्युअल व्हॅल्यू 8 लाख होती, बट त्याच्यात 10% ॲप्रिसिएशन होतं. दॅट्स वाय ज्या ॲग्रीड व्हॅल्यूज आहेत, ज्या आपण परचेस कन्सिडरेशन फाइंड आउट करताना ज्या व्हॅल्यूज घेतल्या होत्या त्याच घ्यायच्यात आपल्याला. 8,80,000, स्टॉक 66,000, देन डेटर्स 50,000, बँक 40,000. सगळ्यांना डेबिट केलंय. देन 9% डिबेंचर्स, 9% डिबेंचर लायबिलिटीज होत्या. सो 2 लाख, देन सेंट्री क्रेडिटर्स 90,000 अँड बिझनेस परचेस. बिझनेस परचेस म्हणजे जेवढं परचेस कन्सिडरेशन आपण फाइंड आउट केलंय. सी हिअर इन द बुक्स ऑफ चिराग, हिअर इज अ परचेस कन्सिडरेशन 7,46,000.
नेक्स्ट एंट्री, आता ह्या बेसिक एंट्रीज झाल्या. प्रॉब्लेममध्ये डिबेंचरच्या बाबतीत एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे इथे. The 9% debenture holders would be discharged at par by issue of an equal number of 10% debenture of rupees each in Anurag Limited at par. Just जे 9% डिबेंचर होते ते अनुराग लिमिटेड मध्ये 10% डिबेंचर झालेले आहेत. त्याची आपल्याला एंट्री करायची आहे. सो 9% डिबेंचर होते ते डिस्चार्ज झालेले आहेत आणि अनुराग लिमिटेड मध्ये जे डिबेंचर्स आहेत हे 10% डिबेंचरने आपल्याला तिथे दाखवायचे आहेत. सो 9% डिबेंचर ऑफ चिराग लिमिटेड अकाउंट डेबिट टू 10% डिबेंचर अकाउंट. अमाऊंट सेम राहते बिकॉज अमाऊंट मध्ये काही चेंजेस नाही आहे, जस्ट त्याचे पर्सेंटेज चेंज झालेले आहेत. सो जे ओल्ड पर्सेंटेज आहेत त्यांना डेबिट केलंय, जे न्यू पर्सेंटेज आहेत त्यांना क्रेडिट केलंय. बिंग डिबेंचर्स ऑफ चिराग लिमिटेड डिस्चार्ज. In the problem, sundry debtors of Chirag Limited include 5,000 due from Parag Limited. अशा प्रकारची जेव्हा ऍडजस्टमेंट येते, आपल्याला बॅलन्स शीट आपण जे प्रिपेअर करतोय, तर बॅलन्स शीट मध्ये डेटर्स आणि क्रेडिटर्स दोन्ही डेटर्स आणि क्रेडिटर्स यातून 5,000 आपल्याला लेस करायचे आहेत बिकॉज ऑफ इंटर कंपनी ड्यूज. जेव्हा अशा प्रकारची ऍडजस्टमेंट येईल, आपण इथे बॅलन्स शीट बनवणार आहोत. त्याच्या नोट्स टू अकाउंट मध्ये जेव्हा आपण ट्रेड पेएबल अँड ट्रेड रिसिवेबल जेव्हा आपण शो करणार आहोत, त्यातून 5,000 दोन्हीकडून लेस करायचे. आता हे लेस कोणते केले तर इंटर कंपनी ड्यूज, इथे ड्यूज दिलेले आहेत. सन्ड्री डेटर्स ऑफ चिराग लिमिटेड इन्क्लूड 5,000 ड्यूज फ्रॉम पराग लिमिटेड. दॅट्स वाय. त्याची आपल्याला एंट्री करायची आहे. So creditors account debit 5,000 to debtors account 5,000 being intercompany dues adjusted. जे इंटरकंपनी ड्यूज आहेत ते ऍडजस्ट करायचे आणि ते दोन्ही मधून लेस करायचे, क्रेडिटर्स मधून सुद्धा आणि डेटर्स मधून सुद्धा. सी अमालगमेशन ऍडजस्टमेंट रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह अकाउंट. आता जे प्रॉब्लेम मध्ये स्टॅच्युटरी रिझर्व्ह दिलेले आहेत, सी हिअर statutory reserves are given in Parag Limited 50,000. जे statutory reserve दिलेले आहेत त्याची एंट्री करायची. So amalgamation adjustment reserve account debit to statutory reserve account 50,000 being statutory reserve retained. स्टॅच्युटरी रिझर्व्ह आहेत हे इथे एंट्री करून आपल्याला बॅलन्स शीट मध्ये सुद्धा दाखवायचे रिझर्व्ह अंडर. इथे न्यू कंपनी मधल्या ज्या एंट्रीज आहेत त्या संपलेल्या आहेत. न्यू कंपनीमध्ये कोणत्या कोणत्या एंट्रीज येतील? बॅलन्स शीट. सी इन द बुक्स ऑफ अनुराग लिमिटेड वी हॅव टू प्रिपेअर द बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे, फॉर्मॅट हा सेम आहे. व्हर्टिकल बॅलन्स शीट आपल्याला बनवायची. फर्स्ट इक्विटीज अँड लायबिलिटीज, शेअर होल्डर फंड, त्यामध्ये शेअर कॅपिटल अँड रिझर्व्ह अँड सरप्लस, देन नॉन करंट लायबिलिटीज, त्यामध्ये लॉंग टर्म बॉरोइंग्स, देन करंट लायबिलिटीज दॅट इन्क्लूड ट्रेड पेएबल, ॲसेट्स. ॲसेट साईडमध्ये प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. ते आपण फिक्स्ड ॲसेट्स घ्यायचो, मग त्या फिक्स्ड ॲसेट्सचं तिथे नेम जे आहे इथे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट आपल्याला घ्यायचं आहे. सो प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट त्या अंडर फिक्स्ड ॲसेट मध्ये टँजिबल, इनटँजिबल. देन second is current asset. Current asset includes the inventories, trade receivable, cash and cash equivalent. वर्टिकल बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट सेम राहतोय सगळीकडे. सी हिअर वी हॅव टू प्रिपेअर नोट्स टू अकाउंट. आपल्याला नोट्स टू अकाउंट जे आहे हे बनवायचं आहे. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे. सी हिअर इक्विटी शेअर कॅपिटल. नोट्स टू अकाउंट प्रिपेअर करताना आता शेअर कॅपिटल अंडर इक्विटी शेअर कॅपिटल. आता इथे इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे हे घेताना कोणतं घ्यायचं आहे, तर आपण ज्या जर्नल एंट्रीज प्रिपेअर केलेल्या आहेत
जर्नल एंट्रीज मध्ये हिअर इक्विटी शेअर कॅपिटल थर्ड एंट्री दिसते सगळ्यांना? हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. जेवढं ऍक्च्युअल इक्विटी कॅपिटल आहे तेवढे आपल्याला इथे घ्यायचे. सी हिअर इक्विटी शेअर कॅपिटल थर्ड एंट्री परचेस कन्सिडरेशन मध्ये आपण इथे केलंय, किंवा तुम्ही डिरेक्टली इथे जे आपण वर्किंग केलंय त्यात सुद्धा बघू शकता. इक्विटी शेअर कॅपिटल 5 लाख. सो हे जे 5 लाख आहेत हे 5 लाख पराग लिमिटेड मधले, चिराग लिमिटेड मधलं इक्विटी शेअर कॅपिटल, ज्या ओल्ड कंपनीज आहेत त्या दोन्हींमधलं कंबाईन करून दोन्ही कॅपिटल जे आहे ते ऍड करून तिथे अनुराग लिमिटेड मध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. बिकॉज अनुराग लिमिटेड मध्ये कशी कंपनी तयार झाली आहे तर पराग आणि चिराग अमालगमेट होऊन अनुराग लिमिटेड कंपनी तयार झालेली आहे. सो इथे दोन्हींचं इक्विटी शेअर कॅपिटल ऍड करून त्यांची टोटल जी ही घ्यायची आहे. सो इन पराग लिमिटेड इक्विटी शेअर कॅपिटल 5 lakh and Chirag Limited equity share capital 4,60,000. That's why equity share capital is इथे घेताना या दोघांची टोटल घ्यायची 5 lakh plus 4,60,000. Total is 9,60,000. तुम्ही डिरेक्टली आउटर कॉलमला अमाऊंट घेतलात तरी चालेल, पण आता इथे प्रेफरन्स शेअर सुद्धा आपल्याला ऍड करायचं आणि देन त्यांची टोटल घ्यायची. दॅट्स वाय मी इथे दोन अमाऊंटचे कॉलम जे आहेत प्रिपेअर केले. इक्विटी शेअर इश्यूड सबस्क्राईब अँड फुल्ली पेड शेअर कॅपिटल 9,60,000. नेक्स्ट सी प्रॉब्लेम मध्ये अजून काय काय दिलं तर प्रेफरन्स शेअर्स आहेत प्रॉब्लेम मध्ये. सो प्रेफरन्स शेअर कॅपिटल आपण जे वर्किंग केलं त्यात बघायचंय. पराग लिमिटेड मध्ये कुठे काही प्रेफरन्स शेअर्सशी रिलेटेड काही कॅल्क्युलेशन आपण केलेलं नाहीये. सी इन द बुक्स ऑफ चिराग लिमिटेड. चिराग लिमिटेड मध्ये प्रेफरन्स शेअर्स आहेत. प्रेफरन्स शेअर होल्डर ते आपण इथे वर्किंग केलेलं आहे 2,40,000. प्रेफरन्स शेअर्स जे आहे ते आपण इथे फाइंड आउट केलेत. सो प्रेफरन्स शेअर्स 2,40,000 त्यांची टोटल जी आहे आउटर कॉलमला घ्यायची 9,60,000 प्लस 2,40,000. Next is reserve and surplus. See here, reserve and surplus under first capital reserve. आपण जे फाइंड आउट केलेलं आहे कॅपिटल रिझर्व, पराग लिमिटेड अंडर वी हॅव फाइंड आउट द कॅपिटल रिझर्व. आता रिझर्व अँड सरप्लस मध्ये काय काय येईल तर कॅपिटल रिझर्व, देन सिक्युरिटी प्रीमियम, स्टॅच्युटरी रिझर्व, देन जनरल एंट्री मध्ये आपण अमालगमेशन ऍडजस्टमेंट रिझर्व सुद्धा तिथे फाइंड आउट केले. सो ते सुद्धा यामध्ये इन्क्लूड होणार आहे. कॅपिटल रिझर्व 4 लाख. कॅपिटल रिझर्व 4 लाख. नेक्स्ट इज सिक्युरिटी प्रीमियम. सी हिअर सिक्युरिटी प्रीमियम आपल्याला कसं फाइंड आउट करायचं तर दोन्ही पराग अँड चिराग दोन्हींचं कॅल्क्युलेशन आपल्याला बघायचंय. सी हिअर सिक्युरिटी प्रीमियम. सिक्युरिटी प्रीमियम पराग लिमिटेड मध्ये किती आहे तर 50,000 दिसतोय. सो इथे 50,000 प्लस चिराग लिमिटेड मध्ये सुद्धा सिक्युरिटी प्रीमियम आहे 46,000. सो दोन्ही सिक्युरिटी प्रीमियम दोघांची टोटल करून आपल्याला रेकॉर्ड करायचे. सो 50,000 प्लस
46,000. पराग आणि चिराग दोन्हीच्या बुक्स मधले जे सिक्युरिटी प्रीमियम होते दोघांची टोटल करून आपल्याला घ्यायचे इन द बुक्स ऑफ अनुराग लिमिटेड. So here security premium 96,000. Then see here statutory reserve proper problem मध्ये statutory reserve दिलेला आहे 50,000. हा स्टॅच्युटरी रिझर्वची आपण एक जर्नल एंट्री केलेली आहे. स्टॅच्युटरी रिझर्व जो आहे इथे अमालगमेशन ऍडजस्टमेंट रिझर्वला इथे आपण रिटेन केलेला आहे बिंग स्टॅच्युटरी रिझर्व ऑफ पराग लिमिटेड रिटेन. सो स्टॅच्युटरी रिझर्व जो आहे हा 50,000 तिकडे बॅलन्स शीट मध्ये सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे प्लस त्यातून तो लेस करायचा आहे बिकॉज आपण तो ऍडजस्ट केलेला आहे. सी हिअर next is long term borrowings. Long term borrowings under 10% डिबेंचर. इन द प्रॉब्लेम 9% डिबेंचर्स होते ते अनुराग लिमिटेड मध्ये जाऊन 10% डिबेंचर्स होणार आहेत. अमाऊंट मध्ये कोणतीही चेंज नाहीये जस्ट पर्सेंटेज चेंज होत आहेत. सो दॅट्स वाय 10% डिबेंचर्स डिरेक्टली त्याची अमाऊंट जी ही आपल्याला घ्यायची 2 लाख. रिझर्व्ह अँड सरप्लसचे टोटल घ्यायचे आपल्याला 4 लाख प्लस 96,000 प्लस 50,000. स्टॅच्युटरी रिझर्व्ह जो होता हा आपण ऍडजस्ट केलेला आहे. सो इथे जस्ट आपल्याला दाखवायचं आहे की स्टॅच्युटरी रिझर्व्ह 50,000 होता अँड देन अमालगमेशन ऍडजस्टमेंट रिझर्व्हला आपण तो ऍडजस्ट केलेला आहे. नेक्स्ट इज ट्रेड पेएबल. सी ट्रेड पेएबल मध्ये आपल्याला क्रेडिटर्स जे आहेत क्रेडिटर्स रेकॉर्ड करायचे आहेत. सी क्रेडिटर्स आता क्रेडिटर्स मध्ये दोघांची जी टोटल आहे ही आपण घेतो पराग लिमिटेड अँड चिराग लिमिटेड. सो 75,000 प्लस 90,000 अशी जी टोटल आहे ही दोघांची आपल्याला घ्यायची आहे इथे. बट सी इन द प्रॉब्लेम इथे आपल्याला इथे एक ऍडजस्टमेंट दिलेली आहे. सन्ड्री डेटर्स आहेत. सन्ड्री डेटर्स ऑफ चिराग लिमिटेड इन्क्लूड 5,000 ड्यूज फ्रॉम पराग लिमिटेड. तर सन्ड्री डेटर्स मध्ये 5,000 इन्क्लूड झालेले आहेत ड्यूज फ्रॉम पराग लिमिटेड. आता हे डेटर्स आणि क्रेडिटर्स दोघांच्याही अमाऊंट मधून 5,000 आपल्याला लेस करायचे. फर्स्ट आपण क्रेडिटर्स ट्रेड पेएबल इथे बघतोय. सो क्रेडिटर्स मध्ये दोघांचीही टोटल घेतली पराग लिमिटेड अँड चिराग लिमिटेड. सो 75,000 प्लस 90,000 टोटल इज 1,65,000 अँड लेस इंटरकंपनी ड्यूज.
जे 5000 होते, जे ड्यूज आहेत, हे लेस करायचेत अँड देन आउटर कॉलमला अमाउंट घ्यायची. दॅट्स वाय 1,60,000. जे ड्यूज आहेत इंटरकंपनी ड्यूज हे आपण लेस केलेत. आता हे क्रेडिटर्स मधून लेस केलेत, तसेच डेटर्स मधून सुद्धा लेस करायचेत. नेक्स्ट इज टँजिबल ॲसेट. टँजिबल ॲसेटमध्ये प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी रेकॉर्ड करायचे. आता प्लांट अँड मशिनरी इथे टोटल दोघांची आपण घेतो. पराग लिमिटेड 8,00,000, चिराग लिमिटेड 8,00,000. आता असं जर बघितलं तर आपल्याला 16,00,000 तिथे रेकॉर्ड करावे लागतील. बट इथे प्लांट अँड मशिनरी जी आहे ही ॲप्रिसिएट केलेली आहे. प्लांट अँड मशिनरी ॲप्रिसिएटेड बाय 10%. सो चिराग लिमिटेड मधली जी प्लांट अँड मशिनरी आहे त्यात 10% ॲड करून जेवढी अमाऊंट येते ती आणि पराग लिमिटेड मधली आपल्याला टोटल करून घ्यायची आहे. पराग लिमिटेड मध्ये 8,00,000 आहे. देन इन चिराग लिमिटेड 8,80,000. ही परचेस कन्सिडरेशन मध्ये आपण इथे घेतलेलं आहे. प्लांट अँड मशिनरी 8,80,000. इथे टोटल घेताना 8,00,000 पराग लिमिटेड मधली प्लांट अँड मशिनरी. आता इथे प्रत्येक वेळेला हे मी जे ब्रॅकेटमध्ये इथे अमाऊंट इथे दाखवलेत ते तशा दाखवायला खऱ्या नकोत. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन मी हे दाखवते. तुम्ही डिरेक्टली त्यांची टोटल करून आउटर कॉलमला घेतली तरी चालणार आहे. सो प्लांट अँड मशिनरी 8,00,000 प्लस 8,80,000 and the total is टोटल जे इथे आपण आउटर कॉलमला घेऊया. नेक्स्ट इज इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज स्टॉक आहे पराग लिमिटेड अँड चिराग लिमिटेड दोघांमधला त्यांची दोन्ही अमाऊंटची टोटल करून घ्यायची. बट इथे स्टॉक जो आहे तो सुद्धा ॲप्रिसिएट केलेला आहे. ॲप्रिसिएटेड बाय 10%. सो पराग लिमिटेड 65,000 आहे. चिराग लिमिटेड मध्ये स्टॉक जो आहे 66,000 आहे. टोटल जे हे आउटर कॉलमला घेऊया. देन ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल मीन्स डेटर्स. डेटर्स आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. सी आता जे डेटर्स आहेत डेटर्स मध्ये पराग लिमिटेड 95,000 अँड चिराग लिमिटेड 50,000 आहे. दोघांची टोटल करायची अँड देन इंटर कंपनी ड्यूज जे आहेत 5,000 चे हे आपल्याला लेस करायचे आहेत. बिकॉज ते क्रेडिटर ॲज वेल एज डेटर दोघांमधूनही लेस केले जातात. सो डेटर्स 95,000 अँड चिराग 50,000. दोघांची टोटल 1,45,000.
त्यातून इंटरकंपनी ड्यूज जे आहेत 5,000 चे हे लेस करायचे आणि आउटर कॉलमला त्याची टोटल अमाऊंट घ्यायची 1,45,000 मायनस 5,000 1,40,000. Next is cash and cash equivalent. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट जेवढा कॅश बँक बॅलन्स दिलेला आहे आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. In the problem 65,000 plus 40,000. बँक बॅलन्स दिलेला आहे पराग लिमिटेडचा 65,000, चिराग लिमिटेड 40,000. दोघांची टोटल करून बॅलन्स शीटला घ्यायची. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट अंडर बँक बॅलन्स. तर आपलं नोट्स टू अकाउंट जे आहे हे कम्प्लीट झालेलं आहे. नोट्स टू अकाउंट मध्ये इथे कॅल्क्युलेशन आपल्याला दिसतात. नॉर्मली आपण बॅलन्स शीटला घेताना न्यू कंपनीचे बॅलन्स शीट बनवत असू तर ओल्ड कंपनीचे दोन्हींचे जे बॅलन्स आहेत हे कन्सिडर करून आपल्याला ती बॅलन्स शीट बनवायची. सो आता आपण बॅलन्स शीटला अमाऊंट ट्रान्सफर करून घेऊया. फर्स्ट शेअर कॅपिटलची जेवढी टोटल आहे ती रेकॉर्ड करून घेऊ. 12 lakh. Then reserve and surplus. Next is non-current liabilities under long-term borrowings. 2 lakh. Then trade payable 1,60,000. याची टोटल जी आहे ही आउटर कॉलमला घ्यायची आहे. ती आउटर कॉलमला गेली तरी चालेल किंवा इथेच डिरेक्टली तुम्ही टोटल घेतले तरी चालेल. Next is property, plant and equipment. Under fixed asset, plant and machinery ची जी व्हॅल्यू आहे ती इथे आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. प्रॉपर्टी, प्लांट and equipments अंडर C. Tangible assets, plant and machinery 16,80,000. Then current assets under inventories, trade receivable and cash equivalents. तिघांचेही बॅलन्स आहेत हे आपल्याला रेकॉर्ड करायचे. इन्व्हेंटरीज 1,31,000. Trade receivable. Then cash and cash equivalent. 1 lakh. इथे आपली बॅलन्स शीट जी आहे टॅली झाली आहे.